नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि बिहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 जुलैला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशन जवळ आहे. सेकंड सॅटर्डे आणि संडे सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 अशी वेळ. शनिवारी तशीच रविवारी 12 तास शिकवलं जाईल. फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्हीही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर चौकशी करा. आता व्हिडिओकडे वळूया. आज क्रूड 86.53, डॉलर इंडेक्स 105.71 आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 2000 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 648 कोटीची. चीनचा सर्व्हिसेस PMI 51.2 एवढा आला आहे. पूर्वीचा तो 54 होता. आज अमेरिकन मार्केट अर्धा दिवसच उघडेल. उद्या इंडिपेंडन्स डे निमित्त अमेरिकन मार्केट बंद राहील. काल नॅसडॅकमध्ये 150 पॉईंटची तेजी होती. टेस्ला 10% वाढला होता. ॲमेझॉन, अल्फाबेट, मेटा, ॲपल, मायक्रोसॉफ्ट या सगळ्यामध्ये तेजी होती. जोल्टचा जो डेटा आला तो 81.4 एवढा आला आहे. आज मुख्यतः HDFC बँकेच्या संदर्भातली बातमी महत्त्वाची आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्स होल्डिंग जे आहे ते 54.83 या स्तरावर आलं आहे. MSCI इंडेक्समध्ये जर वेटेज वाढवायचं असेल तर ते 55% कमी होणं गरजेचं होतं. ते आता 55% कमी झालं आहे. त्यामुळे MSCIमध्ये HDFCचं वेटेज वाढू शकेल. हे वेटेज वाढलं तर $3 बिलियन ते $4 बिलियन एवढी रक्कम HDFC बँकेमध्ये येईल, म्हणजेच इन्फ्लो येईल. फॉरेन इन्व्हेस्टर सिलिंग 74% आहे. डीमार्टचा रेव्हेन्यू 18% वाढला, 13,711 कोटी. त्यांची स्टोअर्स 371 झाली. यामध्ये राजकोटचं जे स्टोअर तात्पुरतं बंद होतं त्याचा समावेश केलेला आहे. कोटक बँकेच्या संदर्भात के इंडिया अपॉर्च्युनिटी फंड आहे. या फंडाची व्यवस्थापन कोटक महिंद्रा इंटरनॅशनल लिमिटेड करतं. किंडलच्या फायद्यासाठी आणि किंडलच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक केली जात होती, पण किंडलचा हायडेनबर्ग बरोबर संबंध आहे हे त्यांनी सांगितलं नव्हतं. त्यामुळे कोटक बँक म्हणते आहे की हायडेनबर्ग हा आमचा खातेदार नाही आणि शिवाय त्याच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध आहेत अशी आम्हाला कल्पना नव्हती. बघूया आज काय होतंय. काल तर कोटकचा शेअर पडला होता. IEX उन्हाळा खूप आहे, पॉवरची मागणी खूप आहे, त्यामुळे IEXचं व्हॉल्यूम 24.7% वाढलं आहे. ग्रीन मार्केट व्हॉल्यूम 744 मिलियन युनिट एवढं झालं आहे. पूर्वी हे 272 मिलियन युनिट होतं. आणि मार्केट व्हॉल्यूम
18.2% वाढून 4,849 मिलियन युनिट एवढं झालं. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स यांची डिस्बर्समेंट 3% वाढली, ती 4,370 कोटी, तर कलेक्शन 95% झालं आहे. पूर्वी हे कलेक्शन 96% होतं. येस बँकेचे ॲडव्हान्सेस 14.8% वाढले, ते 2.64 लाख कोटी झाले, तर डिपॉझिट्स 20.8% वाढले. कासा रेशो 86.8% वाढला आहे. केईसी इंटरनॅशनलला 1,017 कोटीच्या ऑर्डर्स मिळाले. T&D आणि रिन्युएबल बिझनेससाठी ऑर्डर्स मिळाल्यात. या राजस्थानात मिळाल्यात. 625 MWP प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाल्या आहेत. हिंदुस्तान झिंक यांचं मेटल उत्पादन 2% वाढलंय. रिफाईंड मेटल उत्पादन 1% वाढलंय आणि चांदीचं उत्पादन 7% कमी झालंय. RVNL सेंट्रल रेल्वे प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर ठरली आहे RVNL, आणि ही जी प्रोजेक्ट आहे ते 132.59 कोटीचं आहे. बॉईलच्या विक्री 14.5% वाढली आहे, तर उत्पादन 7.8% वाढलं आहे. ते 4.7 लाख टन एवढं झालं आहे. वारी रिन्युएबल 900 मेगावॅट मॉड्यूल्स सेनरेटिका रिन्युएबल्स राजस्थान इथून त्यांना ऑर्डर मिळाली आहे. झोमॅटोने NBFCसाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. तो अर्ज झोमॅटोने परत घेतला. थायरोकेअर पोलो लॅबचा डायग्नॉस्टिक आणि पॅथॉलॉजिकल बिझनेस ते स्लम्प सेल बेसिसवर 4.26 कोटी रुपयांना घेणार आहे. डेल्टा कॉर्प ही 9 जुलैला रिझल्ट जाहीर करेल. पर्सिस्टंट स्टारफिश असोसिएटमध्ये 100% हिस्सा खरेदीसाठी त्यांनी करार केला. हा हिस्सा $2.07 कोटी ते या हिश्श्यासाठी अपफ्रंट पेमेंट करणार आहे. म्हणजे सुरुवातीला एवढी पेमेंट केली जाणार आहे. आज कोणते शेअर तेजीत कोणते मंदीत राहतील तर ही एक शक्यता आहे, ज्याप्रमाणे बातम्या आहेत मार्केटमध्ये. तर तुम्ही हे शेअर वॉचलिस्टमध्ये ठेवा. जर तुम्हाला आढळलं की याच्यामध्ये काही हालचाल आहे तरच ट्रेड करा. तेजीमध्ये TCS, दीपक नायट्रेट, पूर्वांकारा, मॉईल, PFC म्हणजे पॉवर फायनान्स, HDFC, टाटा कन्झ्युमर, विप्रो, IEX, कॉन्कोर, संवर्धना मदरसन, बॉस्चिप यांनी सीडॅक बरोबर करार केलाय. सफारी, कॅब्स, पातंजली, KEC यांना 1,017 कोटीची ऑर्डर मिळाली. V-Mart, भारत फोर्ज, RVNL, PFC, REC, गॅब्रियल, स्टॅनले लाईफस्टाईल आत्ता जे नवीन लिस्टिंग झालं ते, ब्लू स्टार, हिंदुस्तान कॉपर, MGL, व्होल्टास, NLC,
झोमॅटो, KCP आणि NBCC. मंदीमध्ये DMart, फोर्स मोटर यांचे विक्रीचे आकडे फारसे चांगले आलेले. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, येस बँक आणि अल्कार्गो. तुम्ही फक्त वॉचलिस्टवर ठेवून काय काय होतं हे पहा. जर तुमचं निदान जसं आहे त्याप्रमाणे शेअर वाढत असेल किंवा कमी होत असेल तरच ट्रेड घ्या. मी वारंवार सांगते, थोड्या थोड्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग करत जा. अगदी थोड्या प्रमाणात करा. तुमच्याकडे 10 शेअर असतील तर प्रत्येक टप्प्यामध्ये 2-2 शेअर. 100 शेअर असतील तर 20-20 शेअर या प्रमाणात. साधारण 1/5 एका वेळेला. पुन्हा भाव वाढला की पुन्हा थोडं, म्हणजे भांडवल पण फिरत राहतं. आणि एखादा शेअर वाढून गेलेला असतो, सॅच्युरेशन लेवल आपण म्हणतो, त्यानंतर त्याचं वाढणं हे संथ गतीने होत जातं. त्याच वेळेला दुसरा शेअर स्पीडमध्ये वाढत असतो. तर जो शेअर संथ गतीने वाढतोय त्या शेअरमधून बाहेर पडायचं आणि जो शेअर स्पीडने वाढतोय त्या शेअरमध्ये घुसायचं. तर आपलं इन्कम अधिक वाढतं, भांडवलाचा अधिक वापर होऊ शकतो. म्हणजे पूर्वी मला 10,000 रुपयामध्ये 2,000 रुपये मिळत होते, आता 10,000 रुपयामध्ये 3,000 रुपये मिळू शकतात. भांडवल तेवढंच राहतं, पण पुन्हा पुन्हा तेच भांडवल घातल्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होते. म्हणजे नेहमी जसं कंपनीवाला सांगतो की तुम्ही 3 साबण घेतले तर तुम्हाला 1 साबण फ्री. हे काही आपल्याला वाटण्यासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी चालू नसतं. त्यांचे जे स्टॉकमध्ये भांडवल अडकलेलं असतं ते भांडवल काढून दुसऱ्या याच्यासाठी त्यांना उपयोग करायचा असतो. त्यांचा स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात झालेला असतो, ते भांडवल बराच वेळ अडकून पडलेलं असतं. म्हणून अशा प्रकारच्या योजना घातल्या जात असतात. आणि तेच आपल्यासाठी पण, आपलं पण भांडवल अडकलेलं असेल, दुसरे शेअर आपल्याला घेता येत नसतील आणि ते प्रॉफिटमध्ये असतील तर भांडवल बाहेर काढून जा. बघा तुम्हाला कसं जमतंय. नमस्ते.